त्याच्यापेक्षा चहाने खर्च करून रुपयाचं उत्पन्न भेटत असेल ते कधी नमस्कार चांगलं आहे. शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जैविककडे शेतकऱ्यांनी का वळायला पाहिजे याचा अनुभवी शेतकरी आपल्या आज समोर आहेत. त्यांचा जो अनुभव आहे, रासायनिकच्या ऐवजी जैविककडे शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे. आणि यांच्या शेतातनी यांनी बरेच वाहन असे घेतलेले आहेत, सर्व जैविकच आहेत. खायच्या दृष्टिकोनात जर म्हटलं तर आज यांनी 2 क्वालिटी गव्हाच्या घेतलेल्या आहेत. एकदम चांगल्या पद्धतीने त्यांचा जो प्लॉट आहे गव्हाचा, तो पूर्णतः एकदम चांगला बसलेला आहे. त्या संदर्भातनी आपण सर्व त्यांना माहिती विचारू की जैविकमध्ये काय काय त्यांनी खते व्यवस्थापन काय केलं. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वात आधी मला तुमचं नाव सांगा. माझं नाव उमेश अशोक गिरी. बरं, तर आता हा जो तुमचा गव्हाचा जो प्लॉट आहे, अ, कोणत्या कंपनीचा गहू आहे हा? हा आपला सुशिका म्हणून आहे. हो. आणि एक प्लॉट बनशीचा आहे. एक सुशिका आणि एक बनशीचा. हां. तर किती किती किलोचा आपला किती एकराचा प्लॉट आहे हा? हा साधारण हा 1.5 आणि बनशीचा 1 एकर, असा 2.5 एकराचा 2.5 एकरात प्लॉट आहे 2 पूर्ण. प्लॉट आहेत हां. आहे ना. तर बियाणं किती लागलं मग 2.5 एकरात तुम्हाला? 2.5 एकरात जवळजवळ 80 किलो. 80 किलो. काय रिझल्ट सांगितलेला म्हणजे आहे याचा समजा रिझल्ट एकरी याचा एकरी आता कंपनीनं आपल्याला 25चा सांगितलेला आहे. 25चा. हं. तर मला एक तुम्ही सांगा की नेमकं आता याला तुम्ही ज्यावेळेस पेरणी केली हं. त्यावेळेस याला जैविक जे तुम्ही शेती करू राहिले, हं. तर कोणत्या पद्धतीनं करू राहिले नेमकं? जैविक गेले पेरणीबरोबर आपण पुरम म्हणून खत आहे ते एक जैविकमध्ये. हो. ते खत वापरलं हं. आणि नंतर जीवामृत सोडलं हं. पटपाण्यासोबत. पटपाण्यासोबत. हं. आणि नंतर एखाद्या वेळेस गोमूत्र, हं. जर समजा आपल्याला टाईम नाही भेटला एखाद्या वेळेस, बरं बरं. हो. तर मग 200 लिटर टाकीमध्ये 20 लिटर गोमूत्र टाकायचं बा. नाही काही आपल्याला जर नाही झालं समजा आपल्याच्यानं, हो. तर काही नसल्यापेक्षा काही असलेलं कधीही चांगलं. बरोबर बरोबर. ते वापरलं. जसं आपण आता दुकानातनी डोळे लावून कोणती औषध खरेदी करतो. हो. जैविकच्या औषधीचा लोकांचा मानस असा आहे, हं. की बा ही औषधी वापरल्यावर रिझल्ट भेटते, नाही भेटत. बरोबर. दुकानातून आपण हजारो रुपये खर्च करून औषधी आणतो. हं. आणि जैविकचं आपली तेच औषध आपली फुकट तयार होती. बरोबर. एक वेळा फुकट वापरून पाहायला आपल्याला काही हरकत नाही. बरोबर. कारण की फुकट वापरून जर आपल्याला जर रिझल्ट भेटत असेल त्या गोष्टीचा, हो. तर आज विदर्भातील शेतकरी बरेच आत्महत्याग्रस्त आपले जिल्हे आहेत. हो. बरोबर. तर हा जो आपला खर्च आहे, हो. हा खर्च आपल्याला रुपयावरून जर 4 नाही जर होत असेल, हं. तर आपल्याला शेती परवडेल. नाहीतर बरोबर. आपण जर खर्च ₹1.5 करून आलो हो. आणि उत्पन्न 12ने भेटून आलं किंवा रुपया भेटून आलं, त्याच्यापेक्षा 4ने खर्च करून रुपयाचं उत्पन्न भेटत असेल, तर हे कधी चांगलं आहे आपल्यासाठी. बरोबर आहे. तर याची हे जैविक जे आहे थोडी मेहनत आहे. हां, मेहनत आहे. मेहनत आहे आणि टाईम आहे. हो. त्यातनी टाईम म्हणजे हां. याच्यातनी ज्या माणसाला धीर आहे थोडा, बरोबर. त्या माणसानं जैविक करायला काहीच हरकत नाही. नाहीतर लोकांचं कसं बा, अळ्या आल्या, ताबडतोब आपल्याला रिझल्ट पाहिजेत. हां. फक्त एवढाच विषय आहे याचा, ताबडतोब रिझल्ट भेटत नाही. हं. रिझल्ट हळू भेटते, हं. पण थेट भेटते. बरोबर आहे. आणि मला एक सांगा की जवळपास तुम्ही किती वर्ष झाली जैविक शेती करत आहे? मी जवळपास 3 ते 4 वर्ष झाले. 3 ते 4 वर्ष झाली. 4 वर्षाच्या पहिलेपासून मी करून आलो. हो. पण आमच्या इथं मिशन, ऑर्गॅनिक मिशन आहे ना आपल्या इथं, जैविक शेती मिशन, हां, हां, हां. पंजाबराव देशमुख. पंजाब. त्याच्यामध्ये आम्ही वळलो. आमचा एक गट आहे. हो. तो पूर्ण गट आमचा जैविक शेतीकडे वळलेला आहे. असं का? सध्या सध्या आम्ही 10 ते 15 कास्तकार त्याच्यामध्ये आहोत. हं. आपल्या पातूर तालुक्यातले बरेच खेडे त्या ते जैविक शेती मिशनमध्ये आहेत. पंजाबराव कृषी जे आहेत, हां. त्यांचं बेनिफिट काय आहे का मग तुम्हाला जसं नेमकं? नाही, बेनिफिट वगैरे म्हणजे त्यांच्या निविष्ठा वगैरे मिळतात आपल्याला. हो. पहिल्या 2 वर्ष त्यांनी निविष्ठा दिल्या. हं. पण जसे आपल्याला समजा कोणत्याही पण वस्तूची सुरुवात जी आहे, हं. ती करायला महत्त्व आहे. बरोबर. त्यांनी आपल्याला सुरुवात करून दिली. त्याच्या पहिले पण आपण करत होतो. हं. पण आपलं कसं चालते,
जास्तीत जास्त त्यांचा पण आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच प्रकारची माहिती मिळते. जैविक शेतीची तर ह्या इंटरनेटचा पण आपला वापर करून आपण जैविक शेतीकडे वळू शकतो. बऱ्याच प्रकारच्या म्हणजे असं आपल्याला सांगता येत नाही, हो. त्या माहिती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून शेतीबद्दल मिळतात. बरोबर. मला एक तुम्ही सांगा, की शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकाल, की जैविककडे खरोखर त्यांनी वळायला पाहिजे का काय नेमकं? जसं तुमच्या भावना काय आहेत शेतकऱ्याबद्दल? जैविककडं कास्तकारानं वळायलाच पाहिजेत, हो. कारण की त्याच्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. आज रोजी मार्केटचे भाव, हो. सोयाबीन आपण पाहिलं, स्टार्टिंगचा सोयाबीन भाव 5,000 5200 असा होता, मागच्या वर्षी 10 लोक होता. आज तोच भाव 4,000 वर येऊन पडला. बरोबर. जर आपला जर खर्च जर झिरो बजेट असेल हो. तर आपल्याला 4 नाही 3 नाही पण विकलं तर उरत तर नाही, पण नाही तर आपण तोटा तरी होणार नाही. तोटा होणार नाही शेतकऱ्याचा. नाही तर आपण बियाणं न्या, बियाणं विकत आणा, हे करा ते करा, एकरी खर्च किती तुम्हाला त्या हिशोबानं जर आपण या मार्केटच्या हिशोबानं जर पाहिलं तर जैविक कधी कधी आपल्याला वळाला पुरते. बरोबर, बरोबर. तर बरोबर आहे तुमचं हे म्हणणं. शेतकऱ्याबद्दल जे तुमचं ज्या भावना आहेत, त्या शेतकऱ्यांनी जैविककडेच आज ओढायला पाहिजे. कारण की रासायनिकपासून जैव हृदय उकारून रासायनिक विकार पासून होऊन बऱ्याच राहिले. प्रकारचे आजार 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 उद्भवतात. नाही दुसऱ्यासाठी नाही, परंतु आपल्यासाठी तरी आपल्याला स्वतःसाठी जगा तरी लागेल. जगा लागेल. बरोबर. आज आपण मार्केटमध्ये माल नेला तर कांद्याचे भाव पडतात, ह्याचे भाव पडतात, ते मरू द्या ना तिकडे. हो. पण आपलं तर आपण आपला गहू, आपण आपली ज्वारी हे जे जैविकवर काढा. बरोबर आहे, बरोबर. असं एक तुमचं वैयक्तिक म्हणणं आहे समजा. तर मला एक तुम्ही सांगा, की आता हा जो प्लॉट बसलेला आहे तुमचा, तर किती वेळा तुम्ही याला फवारणी वगैरे तुमची जैविकची केली? जैविकची फवारणी याला काय अजून एक पण फवारणी द्यायला नाही. नाही. त्याला फक्त ड्रिंचिंग हा. आणि जैविकचं आपलं पहिलं खत एक, हा. आणि तिथून नंतर जैविक खता झाल्यावर आपलं जीवामृत जीवामृत आहे ना? पटपाण्यासोबत हम्म. हे देतो आपण. तर जीवामृत जवळजवळ 2 जीवामृत झाले त्यांना सोडून. असं का? कोणकोणत्या हिशोबाचे आहे म्हणजे पूर्ण त्याचं जे जीवामृत जे आहे त्याचं काय काय मिश्रण वगैरे करायचं आहे? जीवामृतमध्ये आपण 10 किलो शेण घेतलं. हो. 10 किलो शेण नंतर 10 लिटर गोमित्र, हो. बेसन पीठ 1 किलो, हो. आणि गूळ 2 किलो. हो. गूळ कमी जास्त झाला तर काही असं आपल्याला काही फरक पडत नाही. हो. तर त्या हिशोबानं ते किती दिवसाचा कालावधी आहे त्याचा, किंवा हे पूर्ण मिश्रण तयार करायला याला 7 दिवस. त्याला 7 दिवस हा. लागतात आहे ना? 7 दिवसात मी तयार होते. आणि पण 7 दिवस शिल्लक काही ठेवला आपण तर काही फरक पडत नाही त्याला. पण एका महिन्याच्या अंदर ते वापरायला पाहिजे आपण. बरोबर. अजून तुम्ही जैविक कोणकोणती शेती करता? जसं जैविकमध्ये आपण आता यावर्षी पहिलाच पपईचा प्लॉट घेतलेला आपण. पपईचा घेतलेला आहे. आणि कांदा आहे. तोही जैविक आहे हा, ना? तोही जैविक आहे पूर्ण. कंपनीसोबत काही आहे का मग तुमचं नाही नाही, कंपनीसोबत काहीच नाही. स्वतःचंच आहे तुमचं स्वतः. आहे ना? तर आज तुम्हाला असं काय वाटते, की तुम्हाला पूर्णतः या गव्हातनी काय रिझल्ट मिळेल म्हणून? गव्हात तर समजा जसे रासायनिकमध्ये जो आपल्याला पहिले रिझल्ट येत होता, हो. त्याच्या तुलनेत आता काही लोकांचा समज आहे की जैविकमध्ये उत्पन्न कमी होती. पण मी आता 2-3 वर्ष झाली जैविक शेती करून आलो. हो. तर उत्पन्न कमी तर नाही झालं, माझं उलटं उत्पन्न वाढत आहे. आपल्याला जैविकबद्दल शेतकऱ्यांनी याचकडे ओढायला पाहिजे, त्या संदर्भातनी भाऊन आपल्याला चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.